अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राष्ट्रवादी काँग्रेसचा मुकुटबन येथे निकृष्ट रस्ता बांधकामाविरोधात रास्ता रोको आंदोलन। वणी मुकुटबन येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी बस स्टँड समोर मुकुटबन येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात पार पडले। आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की रस्ता बांधकामामध्ये निविदेतील अटी व तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नाही। आवश्यक असलेले स्लिम फॉर्म पेवर न वापरता फिक्स्ड फॉर्म पेवर वापरण्यात आले। तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक प्लांट उभारण्यात आले नाही। मिक्सर, व्हायब्रेटर व मिलिंग मशीन यांसारख्या आवश्यक यंत्रसामग्रीचा वापरही करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला। सदर काम हे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी दोषी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा, उपविभागीय अभियंता मारेगाव व शाखा अभियंता मारेगाव यांच्यावर शासकीय शिस्तभंगाची कारवाई करून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे, तसेच संबंधित कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत ब्लॅक लिस्ट टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच सदर नियमबाह्य रस्ता बांधकाम पूर्णपणे उखडून टाकून निविदेतील नियम व अटींनुसार नव्याने दर्जेदार रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी झरी जामणी तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, वणी तालुकाध्यक्ष राजू वांढरे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर गोलावार, रामदास पखाले, प्यारेलाल मेश्राम, मारुती ठावरी, सुरेश निब्रड यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते। उपसंपादक रवींद्र राऊतसर सह धनंजय भोयर।